जेव्हा मला जाग येते तेव्हा मला कळते की खूपच वेळ झालेला आहे. तिथून माझा दिवस स्टार्ट होतो आणि मी कामाला लागतो. जेव्हा मला कंटाळा येत होता तेव्हा मी घरी आलो आणि मला मी बाहेर आलो की मला दिसलं की पाण्याचा आकार दिसत आहे आणि ते पाऊस पडत आहे. इथून पुढं पाहूया आपण काय होतं. ते नाव चाव तुझं. मी पाण्याच्या हलक्या फुलक्या बुंदमुळे भिजलो होतो. बाहेर येतात पप्पा म्हणले शकता की बर्फ आणि धुमाकूळ ये छत्री घे ना आपल्याकडे छत्री छत्री घे ना. बर्फ हातामध्ये येतच नाही तुम्ही. पप्पा पकडायला जरी जाते माहिती थोड्या बैला का रस्त्यावरून सगळं पांढरशी पडली सर. हे नैसर्गिक बर्फ आहे बरं का, शरीर मधलं नाहीये. ते खावा लागतो हे नैसर्गिक बर्फ. हे नैसर्गिक बर्फ आहे. एवढं थंड एवढी उष्णता असून वर एवढं बर्फ पडते किती कमाल आहे. मी जबरदस्त धक्का होते मी हाणून मारतो डायलॉग मध्ये पाय होय झपण्यामध्ये. जेव्हा मी बाहेरचा नगर पाहतो तर घरामध्ये पाणी आणि बर्फ दोन्ही आले होते आणि ज्याला खिडकी ना बाहेर आलो ते मतदारावर असा कवडी कवडी गार सर्ट केपचे गरज झाली नाही एवढी गर्दी पण लवकर सगळी डोळी जबरदस्त देखो गारच होता का यात मी दिसले. बर्फ वितळगोई. वीज पडल्याच्या नंतर पप्पाचं मत पहा ऐका काय म्हणते. कुंदापूर पाटोदा आणि धारवाड आणि आवाज आपले डांगे असतात दादा आवाज आहे पण आवाज नंतर पाऊस पडून गेला पप्पा म्हणे. बर्फाचं एक कण पण नव्हतं. गारपिटीचा पाऊस पडून झाल्याच्या नंतर हा नजारा छाऊर पडला.